सो हॅलो गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपला जो टॉपिक आहे, टॉपिकचं नाव आहे हाऊ रेजिस्टन्स बिकेम अ सपोर्ट अँड हाऊ सपोर्ट बिकेम अ रेजिस्टन्स. तर नॉर्मली तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स ह्या दोन गोष्टी तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं आहे की एक असं मार्केट वर्क करत असाल ते वरचं जे आहे ते रेजिस्टन्स आहे आणि जे खालचं जे आहे ते सपोर्ट आहे. म्हणजे या सपोर्टला मार्केट रिस्पेक्ट करून परत वरी जाते आणि या रेजिस्टन्सला येऊन या पॉईंटला येऊन खाली येते आणि परत या पॉईंटला वरी जाते. तर याला सपोर्ट म्हणतात, त्याला रेजिस्टन्स म्हणतात. हे असं टॉपिक तुम्हाला मोस्टली सांगितलं असेल भरपूर लोकांनी. बट हा रेजिस्टन्स सपोर्ट कधी क्रिएट होतो आणि सपोर्ट रेजिस्टन्स कधी क्रिएट होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हेच या टॉपिकमध्ये डिफरंट आहे. सो आपण व्हिडिओ सुरू करूयात. तर फर्स्ट आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करूयात. ठीक आहे, हा रेजिस्टन्स आहे, हा सपोर्ट आहे. हे मार्केट इथे मूव्ह करते, यू कॅन सी हिअर. जेव्हा मार्केट हा जो सपोर्ट लेवल आहे, सपोर्ट लेवल जेव्हा इथं ब्रेक करतो खाली, ठीक आहे, आणि त्यानंतर मार्केटने सपोर्ट लेवल ब्रेक केला आणि परत या सपोर्टलाच रिटेस्ट करतो, मार्केट खाली येतो आणि अजून खाली एक नवीन झोन बनवतो ह्यावाला. तर मार्केटचा हा जो झोन आहे, हा वाला झोन सपोर्ट बनतो आणि हा जो पहिला सपोर्ट आहे हा इथपर्यंतचा, हा आता रेजिस्टन्स बनतो. इथपर्यंत क्लिअर. सो सेम त्यानंतर पण सेम सपोर्ट, सेम रेजिस्टन्स, सेम सपोर्ट ड्रॉ करायचा. जेव्हा मार्केट हा जो रेजिस्टन्स लेवल आहे हा जेव्हा ब्रेक करतो आणि ट्रेंड कंटिन्यू आहे पुढे, ठीक आहे, रेजिस्टन्स लेवल ब्रेक केला, मार्केट परत वरी गेलं, परत या रेजिस्टन्स लेवलला रिस्पेक्ट केलं, परत वरी गेलं, परत रिस्पेक्ट केलं, परत थोडं वरी गेलं, रिस्पेक्ट दिलं. तर यामध्ये हा जो नवीन अपसाईडचा एक कॉलम किंवा एक शेप तयार झाला, याला आपण रेजिस्टन्स बोलतो. किंवा याच लाईनला किंवा याच हॉरिझॉन्टल लाईनला मार्केट येतं, इथे रिटेस्ट करते, इथे रिटेस्ट करते, कंटिन्यू 2-3 वेळेस केलं ते हे रेजिस्टन्स बनतो. आणि हा जो प्रिव्हियस सपोर्ट होता, रेजिस्टन्स होता, हा इथे सपोर्ट बनतो. आता हे तुम्हाला मी लाईव्ह मार्केटमध्ये कसं दिसते हे मी तर आता तुम्हाला दाखवतो. येस, सो यू कॅन सी ऑन चार्ट. हे फर्स्टवाला रिटेस्ट बघा, हे सेकंड, हे थर्ड, थोडा खाली आला पण झाला नाही, त्यानंतर हा फोर टाईम मार्केटने इथं रिटेस्ट केलं, परत वरी गेला, कन्सोलिडेट केलं, इथं आला, परत कन्सोलिडेट करून वरी गेला, परत इथे आला, परत रिटेस्ट, परत वरी आला, परत खाली आला. तर हा मार्केटने त्याचा एक सपोर्ट झोन क्रिएट केला आणि त्यानंतर मार्केटनं हा इथे ब्रेक केला या इथे आणि मार्केट परत खाली आला. ओके, आणि मग मार्केटनं इथे नवीन त्याचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही बनवलं. सो यू कॅन सी हिअर, हा मार्केट झाला सपोर्ट, हा रेजिस्टन्स आणि हा झाला सपोर्ट. पहिले हा वाला सपोर्ट होता, हा रेडवाला, बट मार्केटने त्याचं ब्रेक केलं आणि त्यानंतर नवीन रेजिस्टन्स, नवीन सपोर्ट. सो मार्केट जसं जसं मूव्ह करतं तसं तसं तो नवीन रेजिस्टन्स, नवीन सपोर्ट बनवत जातो. एक सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं, सपोर्ट रेजिस्टन्स केव्हा बनतो, जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असतो. रेजिस्टन्स सपोर्ट केव्हा बनतो, जेव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये असतो. बस एवढं ध्यानात ठेवायचं, बाकी काहीच नाही. या सिनॅरिओमध्ये 1, 2, 3 पॉईंटला मार्केट इथे आला. हे वाला 1, 2, 3, 4, 5, इथे मार्केटला खाली आला, परत वरी गेला, परत खाली, परत वरी, आणि हा इथं ब्रेक केला, त्यानंतर वरी गेला मार्केट आणि इथं परत कन्सोलिडेट केलं. तर हा जो मार्केटचा झोन आहे हा झाला परत रेजिस्टन्स झोन आणि हाय झोन. म्हणजे इथं हाय मारला मार्केटनं, त्यानंतर खाली आला आणि परत डाऊन ट्रेड सुरू केला. सो असे मार्केट सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक करतं. याच्यामध्ये कधी कधी फेक ब्रेकआउट, फेक ब्रेकडाऊन हे दोन्ही असतं. सो त्याला पण आपल्याला वाचायला पाहिजे. हे माझे काही पॉईंट आहेत, हे सगळे हे जे मी काढले सपोर्ट रेजिस्टन्सवर, काय आहे एक्झॅक्टली सपोर्ट रेजिस्टन्स, कसा बनतो, काय फॉर्म होतो, सेलिंग प्रेशर असते, बाईंग प्रेशर असते. तर हे तुम्ही थोड्या वेळानंतर पॉज करून बघून घ्या. यामध्ये अजून भरपूर काही गोष्टी आहेत, बट मला सगळ्यात जास्त
गोष्ट आवडली की ही सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक ब्रेकआउट खरा नसतो. फेक ब्रेकआउट होऊ शकतो. व्हॉल्यूम खरेदी विक्रीच्या ताकद बघा, कारण व्हॉल्यूम महत्त्वाचं आहे मार्केटमध्ये. जर व्हॉल्यूम नसेल पण सपोर्ट ब्रेक केला आणि तुम्ही ट्रेड घेतला तर ते काय फायदा नाही. ते कन्सॉलिडेट होऊन एस एल सेट करणार. तो व्हॉल्यूम पण तेवढंच महत्त्वाचं आहे मार्केटमध्ये, जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर. त्यानंतर कॅन्डल क्लोजिंग बघा, म्हणजे मार्केटची कॅन्डल कशी क्लोज होते, डॉमिनन्स क्लोज होते, कॅन्डल डोजी कॅन्डल आहे, डॉमिनन्स आहे किंवा हॅमर आहे, बेरिश बुलिश दोन्ही हॅमर चेक करा, कुठल्या प्रकारचे हॅमर आहे. आणि हे जे या प्रोसेसला ट्रेडिंगमध्ये बोलतात रोल रिव्हर्सल, म्हणजे मार्केट एक ट्रेंडमध्ये येतं आणि मोस्टली लोकांना वाटतं रेजिस्टन्स ब्रेक केला आता इथे आपण एक बाय साईडचा ट्रेड घेऊ शकतो, एक वरपर्यंत रॅली, इथे टार्गेट, इथे एंट्री, इथे एस एल. पण मार्केट थोडं वर येतं, कॉन्सन्ट्रेट करून परत एस एल हंड करून परत खाली मूव्ह करतं. सो याला म्हणतात फेक ब्रेकआउट. सो याच्यापासून तुम्हाला वाचायचं आहे आणि हे जे फेक ब्रेकआउट वगैरे आहेत याच्यापासून तुम्हाला स्वतःला सिक्युअर ठेवायचे आहे. सो मी अशा अपेक्षा करतो तुम्हाला हे थोडंफार माझ्याकडून जेवढं मी तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्हाला समजलं असेल. अजून तुम्हाला काही एक्स्ट्रा या व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तुम्ही कमेंट करा, मी त्याच्यावर पण अजून व्हिडिओ बनवतो. आणि अजून एक मी डिटेल व्हिडिओ बनवतो याच्यामध्ये की सपोर्ट रेजिस्टन्स कसा फॉर्म होतो मार्केटमध्ये, बिटकॉईन वेगवेगळ्या चार्टमध्ये शोधून तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये पण अप्लाय करून दाखवतो. देन तुम्हाला अजून चांगलं समजेल. बट माझं म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये उतरत नाही, जोपर्यंत तुम्ही चार्ट बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. कारण एक थेरॉटिकल नॉलेज तुम्हाला यूट्यूबवर खूप आहे यूट्यूबवर द्यायला, बट प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मार्केटमध्ये घ्यावंच लागेल. जर तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं नाही तर त्याचा काही फायदाच होणार नाही तुम्हाला मार्केटमध्ये कंटिन्यू राहून. कारण मार्केटमध्ये मी पण थेरॉटिकल नॉलेज खूप घेतलं आहे. लिटरली 2 वर्ष मी मार्केटमध्ये थेरॉटिकल नॉलेजच गेन केलं आहे. पण त्यानंतर मी जेव्हा प्रॅक्टिकलमध्ये उतरलो तेव्हा मला कळलं की भाई मार्केट सो ओव्हरऑल सांगायचं तात्पर्य एवढंच की थेरॉटिकल नॉलेज जेवढंच इम्पॉर्टंट आहे तेवढं प्रॅक्टिकल नॉलेज इम्पॉर्टंट आहे. कारण प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये तुम्हाला कळतं की मार्केट खूप डायनॅमिक आहे. मार्केटमध्ये कसे मूव्ज येतात, कधी कधी मार्केट आपल्या टार्गेटपर्यंत जाऊन रिव्हर्सल देते आणि एसेलेट करते, इथपर्यंत मार्केटमध्ये मी बघितलं आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही जोपर्यंत मार्केटमध्ये लाईव्ह उतरणार नाही तोपर्यंत तुम्हाला काय समजणार नाही की मार्केट किती डायनॅमिक आहे. सो आजसाठी बस एवढंच. टाईम टू डू इट अगेन टुमॉरो.